कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवर तर सगळीच जातात, पण आज मी चाललोय आचरा मँग्रोव्ह रिझर्व मध्ये कांदळवन सफारी कराय. तर सकाळपासून राईड करत मी आलोय वाडेकर काका कांदळवन सफारी मध्ये. नमस्कार, मी वाडेकर काका कांदळवन सफारी आचरा. आणि आता गेले मी 20 वर्ष याच्यात कांदळवनामध्ये काम करतोय. शिवाजी युनिव्हर्सिटी, वर्ल्ड मँगो सोसायटीने. आणि ही कांदळवनाची झाडं आहेत ती इतर झाडांच्या तुलनेने 6 पट जास्त कार्बन डायऑक्साईड वायू स्वतः शोषून घेतात आणि शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करतात. जसं जगाचं फुफ्फुस ॲमेझॉन आहे, मुंबईचं आरे, तसं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे फुफ्फुस आहे. परत ही कांदळवनाची झाडं पूर, महापूर, भूकंप, सुनामी यांना 10,000पर्यंत मुळं आहे. त्याच्यामुळे पूर, महापूर, भूकंप, सुनामी याची जमिनीची धूप होण्यापासून आणि किनाऱ्याजवळच्या लोकांची सुरक्षितता राखण्याचे महान कार्य ही झाडं करतात. त्यांच्या पाण्यात माशांचं सुद्धा अन्न आहे. त्याच्यामुळे बरेचसे समुद्रातले 80% मासे या झाडांच्या पानात मिळणारे अन्न, सुरक्षित ठिकाण आणि या झाडांची चावली म्हणून 80% मासे देव कांदळवन पिल्लांना जन्म देतात किंवा अंडी घालतात. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने कांदळवन किंवा मँग्रोव्ह हे माशांचं सुद्धा जन्मस्थळ व पाळणाघर असं म्हटलं जातं.